नमस्कार माझ्या सर्व प्रिय मित्रांनो. अनेक वीज अपघात सुपरविजन नसणे, परमिशन घेणे यामुळे तर होतातच. त्याशिवाय चालू लाईनपासून सेफ डिस्टन्स मेंटेन न केल्यामुळे सुद्धा वीज अपघात होतात. या बाबतीतलं जे काही तरतुदी आहेत त्या मी आपणास वाचून दाखवत आहे. ॲक्सिडेंटल कॉन्टॅक्ट विथ लाईव्ह ओव्हरहेड पॉवर लाईन्स kills people and causes many serious injuries every year. People are also harmed when a person or object gets too close to a line and a flashover occurs. Work involving tall vehicles or long equipment is particularly high risk, such as mobile cranes, mobile elevated work platforms, scaffold posts, tipped vehicles, cranes, ladders. Secondly, going close to a live overhead line can result in a flashover that may kill. Do not mistake overhead power lines on wooden poles for telephone wires. Electricity can bypass wood, plastic or rubber if it is damp or dirty and cause fatal shocks. Use rubber hand gloves and safety shoes for personal protection. याच्या पुढे हे जे मी वाचून राहिले हे नॅशनल सेफ्टी कमिशनला जे कॅलेंडर मला आलं त्यातील आहे. व्हॉट यू नीड टू डू प्लॅन अँड मॅनेज वर्क नियर इलेक्ट्रिक ओव्हरहेड पॉवर लाईन्स सो दॅट रिस्क फ्रॉम ॲक्सिडेंटल कॉन्टॅक्ट और प्रॉक्झिमिटी टू द लाईन्स आर ॲडिक्वेटली कंट्रोल. सेफ्टी प्रिकॉशन्स विल डिपेंड ऑन द नेचर ऑफ द वर्क अँड विल बी इसेन्शियल इवन वेन work near the line is of short duration. Safety can be achieved by a combination of measures: planning and preparation, use of permit to work and lockout, tagout, eliminating the danger, controlling the access. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ॲज पर शेड्यूल 3 ऑफ सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटी मेजर्स रिलेटिंग टू सेफ्टी and electric supply regulation 2010, safe working distance shall be observed as below. जर 11 kV लाईन असेल तर सेफ डिस्टन्स 0.61 मीटर, 33 असेल तर 0.71 मीटर, 66 असेल तर 0.91 मीटर, 110 असेल तर 1.02 मीटर, 132 असेल तर 1.07 मीटर, 220 असेल तर 1.52 मीटर आणि 400 kV असेल तर 2.13 मीटर. आता हे जे काही मी आपल्याला सांगितलं, मार्गदर्शन केलं, तर हे आहे नॅशनल सेफ्टी कमिशनचं जे कॅलेंडर निघालं याच्यातलं हे मार्गदर्शन आहे. आता याचा जर विचार केला तर आता मी हा जो वीज अपघात दाखवला, पहा हा वीज अपघात, पहा या माणसाला काय काय लागलं आणि ही जवळूनच 11 kV लाईन आहे म्हणतं गेलेली आहे आणि त्याच्या अगदी जवळ हा नवीन पूल उभा केला आणि तो माणूस हा जो स्टड आहे त्या स्टडला क्लॅम्प लावायसाठी गेला आणि मला वाटतं की हे जे अंतर आहे 0.61 मीटरच्या आत असावं. त्यामुळं फ्लॅशवर होऊन हा माणूस खाली पडला, जखमी झाला. आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाची चूक, इथे परमिट घेतलेलं नाही. या माणसाच्या पाठीमागे सुपरविजनला कोणी नाही. हे अतिशय इरिस्पॉन्सिबल वर्क आहे आणि फारच या कामात निघलेली दिसते. आज कामगाराबाबत कोणीही जागरूक दिसत नाही. जा घोड्या खा हराळी अशातला प्रकार दिसतो आहे. वास्तविक पाहता या ठिकाणी परमिट घ्यायला पाहिजे होतं, लाईन डिस्चार्ज करायला पाहिजे होती आणि नंतर सेफ्टी डिव्हायसेस वापरून हे काम करायला पाहिजे होतं. या ठिकाणी ज्या अर्थी हा माणूस खाली पडला त्या अर्थी इथे झुलासुद्धा वापरलेला दिसत नाही. म्हणजेच काय आहे की हे अगदी कोणताही नियम रेग्युलेशन न पाळता अतिशय स्वतःचा जीव धोक्यात घालणं आहे आणि दिस इज
अगेन्स्ट लॉ. आणि असे कामं टाळलेच पाहिजे आणि त्याच्यासाठी डिपार्टमेंटनं अतिशय कडक सुपरविजन ठेवणं आवश्यक आहे. सेफ्टी रूल्स रेग्युलेशन पाळणं आवश्यक आहे. आणि या ठिकाणी क्लिअर CEA रेग्युलेशन 2010 आणि 2011 या दोन्ही रेग्युलेशनचा भंग झालेला आहे. अशा गोष्टी कृपया टाळा. कोणताही जीव अनमोल असतो. कामगाराचा जीव वाचवा, कामगाराचा जीव वाचवा. आणि कोणत्याही कामगाराच्या पाठीमागे सुपरवायझर अशा ठिकाणी पाहिजेच. विदाऊट सुपरवायझर अशी कामं व्हायला नको. या बाबतीत कंपनीनं दक्षता घ्यावी. आणि इन्स्पेक्शन ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र त्यांनीसुद्धा लोकांना या बाबतीत शिस्त लावावी. जास्त बोललो असेल तर माफ करावे. पण काइंडली सेव्ह दी वर्कर. पहा हा कामगार कसा जखमी झाला. चूक कोणती? केवळ परमिट घेतलं नाही, लाईन बंद केली नाही आणि तसाच लाईनवर चढला आणि काम केलं. असो, थँक्यू. जास्त बोललो असेल माफ करावे. माझे रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर MSEB and National Safety Commission member. For such safety related videos, kindly subscribe to my YouTube video channel. Thank you.